करते। सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे, नागपूरच्या बाजारगाव परिसरातील सोलार कंपनीत स्फोट झालेला आहे। विस्फोटकं बनवण्याचं काम करणाऱ्या सोलार कंपनीत स्फोट झालाय। या स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। स्फोटात 13 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे। जखमी कर्मचाऱ्यांना नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सीव्ही लॅबमध्ये हा स्फोट झालाय। लॅबच्या 200 मीटर परिसरात काम करत असणारे मजूर जखमी झालेत। रात्री 12च्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं। गजानन, जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा कंपनीत किती कामगार होते? जे जखमी झालेत त्यांच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स काय आहेत? नक्कीच मी सध्या आहे बाजारगाव येथील सोलार कंपनीमध्ये। याच कंपनीमध्ये रात्री 12:30 भीषण असा स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की जवळपास 200 ते 250 किलो वजनाचा पिलर जो आहे तो महामार्गावर येऊन पडला। इतका भीषण तो स्फोट होता। यामध्ये एक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। 13 ते 14 कर्मचारी जखमी असल्याची आतापर्यंत माहिती आहे। त्यातले काही कर्मचारी जे आहेत ते गंभीर आहे आणि बॉम्बमध्ये जी बारूद भरत असते त्याचं काम त्या प्लांटमध्ये सुरू होतं। त्याच प्लांटमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचे सोलर ही देशातील मोठी एक्सप्लोजिव्ह कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये बॉम्ब आणि इतर जे युद्ध सामुग्रीसाठी लागणारे साहित्य आहे ते तयार होत असतं, एक्सप्लोजिव्ह तयार होत असते आणि तेच एक्सप्लोजिव्ह तयार करत असताना ही घटना जी आहे ती घडलेली आहे। कर्मचारी आपण बघू शकतो बघा, कारण की सुरक्षेच्या कारणास्तव लोकांना आत सोडलं जात नाही। दादा, काय परिस्थिती आहे? तुमचे मित्र जखमी झाले? माझ्या गावचे एक काका आहेत, त्यांना हाताला दुखापत झाली आहे। त्यांना आता कोंढाई PSC मधून आपल्या नागपूरला रेफर केलेला आहे। त्यांचा असं कळण्यात आलं का हाताला जास्त दुखापत झाली आहे, त्यांची कंपनीने काळजी घ्यावी। आणि सर, जे कॅम्पस होतात, हे जे इंडस्ट्री कंपनी आहे सोलार, डिफेन्स आणि इकॉनॉमिक्स, हे जर सर आम्हाला कॅम्प्सद्वारे आम्हाला सांगतात 20,000 पेमेंट आणि इथं आल्यावर आम्हाला सांगतात 13,000, असे पुष्कळ वर्कर आहे। गोंदिया भंडारावरून वर्कर येतात सर। नक्कीच आपण बघू शकतो त्यांच्या वेतनाची समस्या असते सांगतात, परंतु आता गंभीर समस्या आहे। प्लांटच्या बाहेर हे कर्मचारी आहे, कुणालाही आत सोडलं जात नाही, पोलिसांची सुरक्षा आहे आणि आपण हे बघू शकता ग्लव्स वगैरे खाली पडलेले आहे। रात्री मोठ्या प्रमाणात जेव्हा स्फोट झाला नक्कीच गजानन, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद।